संगमनेर जवळील एका गावात एक अशी घटना घडली की सर्वजण आश्चर्यचकित झाले. गंगूबाई नावाच्या एक आजी सकाळी आपल्या घरामध्ये स्वयंपाक करत होत्या आणि अचानक बिबट्या आवाज करत आला आणि सरळ घरात घुसला. याच वेळेस आजींनी आपला मुलगा काम करून आला होता आणि तो घरात झोपलेला होता. बिबट्याची चावल लागताच आजीने जोरात बिबट्याला धडक दिली आणि आपल्या मुलाला उठवले व बिछाण्यासह मुलगा बाहेर आला आणि बाहेरून दरवाजा लावला. यावेळेस बिबट्या घरामध्ये कैद झाला आणि बाहेरून दरवाजा लावल्यामुळे आजींनी मग आरडाओरड केली. यानंतर गावातील अनेक नागरिक या ठिकाणी दाखल झाले आणि दाखल झाल्यानंतर वन विभागाला तशी माहिती देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी देखील अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी हजर झाले, परंतु तोपर्यंत घरातील बऱ्याचशा वस्तू बिबट्याने इकडच्या तिकडं अस्तव्यस्त केल्या होत्या आणि बिबट्या जोरजोरात डरकाळी फोडत होता. दरम्यान वन विभागाने या ठिकाणी येऊन त्यास इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले व त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात घेऊन वन विभाग घेऊन गेले. दरम्यान या परिसरात घबराट पसरली होती. मोठी गर्दी यावेळेस झालेली होती. दरम्यान 65 वर्षीय गंगूबाईंचे मोठे कौतुक या परिसरामध्ये होत आहे. जिगरबाज व हिम्मत राखल्याने बिबट्यासारख्या प्राण्याला देखील त्यांनी वन विभागाच्या ताब्यात दिले. नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक.